दारूच्या व्यसनापायी आणखी एका गुन्हेगारी घटनेची नोंद नवी मुंबईत झाली आहे। तुर्भे इथं एका मित्राने दारूच्या नशेत आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आणि या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आणि आरोपी हे दोघे मित्र होते आणि ते एकत्र राहत होते। त्यांच्यात दारू पिऊन अनेकदा भांडणे होत असत। घटनेच्या दिवशीही दारूच्या नशेत त्यांच्यात बाचाबाची झाली। याच भांडणातून आरोपीने मित्राच्या मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली। गुन्ह्याची कबुली देताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 23 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या घटनेमुळे दारूच्या आहारी जाऊन होणाऱ्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रकाश पडलाय। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय। 17 तारखेला काल सकाळी 10:30 वाजता इसम नामे सुरेश होन हा वय 20 वर्ष त्यानं पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय 22 वर्ष हे दोघेही राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही 16 तारखेला संध्याकाळी 1800 वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली। तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले। त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा। त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच FSLची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली। डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधित जो आरोपी आहे सुरेश होनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाने त्याची 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। हे दोघंही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या। त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी त्या दिवशी 16 तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते। त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे। झारखंडचे आहेत। जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो। सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही